श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे प्रकटीकरण. कृते जनार्दन देवा खेताय रघुनंदन. द्वापारे रामकृष्णच कळो श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवंताने अर्जुनास म्हटले होते, अरे पार्था, दुष्टांचे हनन आणि शिष्टांचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेची मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो. या कथानानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांचे पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला. या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात. श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्री वल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठीकापुरम, सध्याचे पिठापुरम या क्षेत्री भाद्रव शुद्ध चतुर्दीस गणेश चतुर्थीस इसवी सन 1320 या अतिपावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला. श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा ही मोठी होती. पिठापूर या पवित्र क्षेत्री ब्रह्मी घंटीकोटा, अप्पल राजश्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल आणि आचार संपन्न दाम्पत्य निवास करीत होते. अप्पल राजश्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भारद्वाज गोत्रीय होते. सौ महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादी बापणाचार्युल्लू या विद्वान ब्राह्मणाची कन्या होती. ती रूपाने गुणाने अतिसुंदर होती. तिचे चालणे एखाद्या महाराणीसोबत असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असे पडले. तिला 2 पुत्रांची महाराणी शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले. तिला 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती, परंतु मोठा श्रीधरच मात्र अंध होता आणि धाकटा श्रीरामच पांगळा होता. दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे. एकदा महालया अमावास्येच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती. याचवेळी 15-16 वर्षाचा उत्तम देहयष्टीचा आणि तेज 15-16 पुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत म्हटले, ओ भिक्षा देही. त्या आवाजाने माता सुमती बाहेर आल्या. दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली. नंतर तिने स्वतः सावरली आणि म्हणाल्या, पाकगृहात जाऊन संग्रह अन्नाने भरलेले एक ताट आणून त्या अवधूतास अर्पण केले. त्या अन्नाने त्या अवधूताची सुक्षाधास्मरण झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले, माते, तू एका अवधूतास तृप्त केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. माता सुमती म्हणाली, स्वामी, मला 2 पुत्र आहेत, परंतु
त्यापैकी एक अंध आहे आणि दुसरा पांगळा आहे. मला आपणासारखा दैदिम्यान आणि विद्वान पुत्र हवा, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला. ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्त प्रभूच होते. त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली. तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होती. ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया अमावस्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला. सुमती महाराणी क्षः आनंदी अवस्थेत असतानाच अवधूताच्या शिल्परचनाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या अवस्थेत तिला शंख, चक्र, गदा, पद्य, त्रिशूल आणि धारण केलेल्या अनेक देवतांची, ऋषींची, सिद्ध पुरुषांची, योग्याची अनेक दर्शन तिला स्वप्नात होते. काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले. नेत्र झाकलेही पडद्यावर चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमय तपस्येमधील मग्न आलेली योगी मुनी अद्भुत दर्शन देत. दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रेयांची स्तोत्रे, भक्तिगीते त्यांच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत. ही सर्व लक्षणे त्यांना दिसून येऊ लागली. महापुरुषाच्या जन्माशीच बसूकच होती. या मातेचे हे आगळेवेगळे डोहाळे पाहून पती अब्बल राजर्ष, पिता बापण्णाचार्युल आणि माता राजमम्मा अति आनंदित होऊन 9 मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला. 10व्या मासी भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थीस सुमती महाराणीने एका अति सुंदर दैदिप्यान शिखमन जन्म दिला. हा बाळ सामान्य प्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरला. त्या क्षणी माता सुमती मूर्छित झाली आणि प्रस्तुतीगृहात मंगळवाद्याचा ध्वनी येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रस्तुती कक्षाचा बाहेर जाण्याचा आदेश झाला. सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाली आणि परम पावन वेद मंत्राचा घोष सर्वांना ऐकू लागला. थोड्या वेळाने तो थांबला. या मंगळ समयी सर्व स्वर्गातील अप्सरा, गंधर्व, यश, किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले. देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली. याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या. पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सुतिकागृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले. पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अल्पराज आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्रभेटीसाठी प्रसूतिगृहाकडे निघाले. बाळाचे मुख्य मंडळ अतिशय सुंदर होते. भव्य कपाळ, धनुष्यकृती, भुवया, त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्रद्वय, सुंदर नाशिका, प्रमाणबुद्ध कर्णद्वय, गुलाबी पातळ होठ आणि गोजीरवाण्या मुखचंद्रनमा, साजेसा गौरवर्ण. हे देवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बापण्णाचार्य आणि माता राजमम्मा या दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्याचे चित्त एका अनामिक आनंदाने भरू गेले. अपुरे पडू लागले. याच वेळी
तो बोबड्या परंतु अतिमधुर दाता नाना आंबा असे शब्द बोलू लागला. पिता अल्पराजस देवपूजेसाठी बसले की रांगेत तिथे जाऊन श्री दत्तप्रभूच्या मूर्तीसमोर तितपणे बसून एक चिंतामणी पूजा पाहत बसे. आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.